आम्हाला आमच्या आयुष्याची किंमतच कळालेली नाही. हे जीवन फार अनमोल आहे हो दादा. जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचं जे अंतर आम्हाला परमात्म्याने दिलेलं आहे त्याला आम्ही आयुष्य असं नाव दिलंय. पण ते आयुष्य इतकं गोड आहे, इतकं चांगलं आहे ना. फक्त आम्ही सावध झालो पाहिजे आणि त्या आयुष्याचा आनंद घेण्याची कला आम्हाला कळली पाहिजे. त्या जीवनाचं सुख घेण्याची कला आम्हाला कळली पाहिजे. आणि त्यासाठी संत विचारांचं अनुसरण करणं हीच काळाची गरज आहे. संत विचारांनी जाऊ तरच जीवनाचं महत्व आम्हाला कळेल. अरे बाप, आम्ही पदोपदी दुःख भोगतोय आणि तुकोबार आहे म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. महाराज ते किती जीवनाचा आनंद घेत होते हो. त्यांना वृक्ष सोबती वाटत होते, म्हणजे झाडं सोबती वाटत होते. पक्षी किलबिल करत होते, त्यांना आनंद देत होते. पक्षी गात होते, त्यांना आनंद मिळत होता. झाडांना बघून त्यांना आनंद मिळत होता.